मुंबईच्या पोलीस ठाण्यांना देखील आता आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे। यासाठी मुंबई पोलिसांकडून ISO दर्जा मिळवण्यासाठी निकषांची पूर्तता केली जात आहे। परिमंडळ 7 मधील सर्वच्या सर्व 8 पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयाला देखील ISOचा दर्जा प्राप्त झाला आहे। या निकषांची पूर्तता करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांची डागडुजी करण्यात आली आहे। यासोबतच पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात हेल्प डेस्कची निर्मिती करण्यात आली आहे। सोबतच गुन्हे प्रकटीकरण आणि तक्रार निवारण हे अधिक जलद गतीने करण्याचा प्रयत्न यामुळे केला जाणार आहे। ISO दर्जाचं मानांकन मिळाल्यामुळे आता पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कृती आराखडा चालू आहे, तर त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय स्पेशल पोलीस आयुक्त सर जे आहे, जॉईंट CP सर आणि ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे आमच्या परिमंडळामध्ये सर्वच ठिकाणी कामकाज चाललेलं आहे। या अनुषंगानं जे जनतामुख पोलीस प्रशासन करण्यासाठी जे विविध योजना राबवल्या जात आहेत, विविध उपक्रम राबवले जात आहेत, या अनुषंगानंच जे आहे की एक ISO सर्टिफिकेशन, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन चे जे सर्टिफिकेशन करणं, या अनुषंगानं आम्ही एक नाविन्यपूर्ण म्हणून एक बाब प्राधान्याने घेतलेली होती। त्या अनुषंगानं जे आहे की DCP झोन 7 हे कार्यालय आणि त्याचबरोबर परिमंडळातील 7 पोलीस स्टेशन आपण ISO सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रयत्न करत होतो। त्या अनुषंगानं DCP झोन 7 कार्यालयाला
आणि परिमंडळातील 7पैकी आता 8पैकी 7 पोलीस स्टेशनला आता मिळालेलं आहे. 8वं पोलीस स्टेशन नजीकच्या काळामध्ये त्यांचं पण प्राप्त होईल आणि परिमंडळातील सर्वच पोलीस स्टेशन ISO करण्यासाठी जो आपण उपक्रम राबवला होता, प्रयत्न करत होतो, तर तो आता यशस्वी झालेला आहे. या अगोदर ISO स्टँडर्ड्स जे आहेत ते कंपन्यांना पाहायला मिळायचं, त्यांच्या क्वालिटी ऑफ वर्कवर ते मिळवलं जायचं. पोलीस ठाण्यांना ते मिळवून देणं, त्यामुळे जनतेला किती फायद्याचं आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कृती आराखडा आहे, या दरम्यान जास्तीत जास्त जनताभिमुख पोलीस प्रशासन, जनताभिमुख प्रशासन करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. आज जो कायापालट जो झालेला आहे पोलिसांच्या कामामध्ये, तर ते हाच आंतरराष्ट्रीय स्तराचा हा कायापालट आहे. लोकांच्या सेवा पुरवण्याकरिता जे लोक इथं येत आहेत, इथली जी स्वच्छता आहे, लोकांना बेसिक सुविधा आहेत, फक्त लोकांनाच नाही तर पोलीस जे काम करणाऱ्या लोकांना पण जे आहे ते बेसिक सुविधा देण्याचा, त्या वाढवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यात केलेला आहे. आणि अशाच पद्धतीची एक आंतरराष्ट्रीय स्तराची सेवा आपण जनतेला देतो आहे, हा विश्वास जो आहे की ISO सर्टिफिकेटमुळं सर्व जनतेला होईल, या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे.